छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा 4000 कोटींपर्यंत, पाणी पुरवठ्यासह विविध योजनांसाठीच्या निधीचा समावेश, खर्च कमी करण्यावर महानगरपालिकेचा जोर। अमरावती जिल्ह्यातील 10,000 लाडक्या बहिणी अपात्र बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणं होणार बंद। अमरावती जिल्ह्यातील 20 महिलांनी स्वतःहून घेतली या योजनेतून माघार। जालन्यात पशुसंवर्धन भागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी, आमदार संतोष दानवे, डॉक्टर आणि आमदार यांची ऑडिओ क्लिप खरतर व्हायरल होते। राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना खरतर मुदत वाढ द्या। महाराष्ट्र युवा प्रशिक्षणार्थी संघटना आक्रमक, तर देहूतून मंत्रालयाकडे लॉंग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आलाय। वर्ध्यात भव्य शंकरपटाचं आयोजन, बैलगाडी शर्यतीत नागरिकांची मोठी गर्दी। शंकरपटाच्या 3 गटात ठेवण्यात आलाय 6 लाखांचं बक्षीस। अमरावतीमध्ये उद्या शिवसन्मान महामोर्चा, प्रशांत कोरटकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे खरतर शिवप्रेमी आक्रमक, तर शहरासह ग्रामीण भागात मोर्चा काढण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रथमच प्रादेशिक स्तरावरील 100 दिवस कार्यक्रम, देवेंद्र फडणवीसांनी केला 100 दिवसांचा खरतर कृती आराखडा तयार। लातूर महामार्गाची दुरावस्था, महामार्गाला पडल्या भेगामुळे खरतर अपघातात वाढ, तर अपघातामुळे अनेकांना गमवावा लागतोय जीव। सेबीच्या माजी अध्यक्ष माधवीपुरी बुच यांच्या अडचणी वाढणार आहे। सेबीच्या माजी अध्यक्षांवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश, तर माधवीपुरी बुच आणि 5 अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल। वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूची परिस्थिती नियंत्रणात, जिल्ह्यात 24 तासात एकही नवीन केस नाही, अप्पर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगेंची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये शोरूमच्या मॅनेजरला गुंडांनी केली बेदम मारहाण, मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।